कर्माचा सिद्धांत याला जीवन म्हणतात. एकदा एका जंगलात एक हरणी बाळाला जन्म देणार असते, पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो. त्या बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो. सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटापैकी एक तरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री होती. तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो. वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते. त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते. वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो. त्यामुळे वणवाही विजतो. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरणी हळूच एक लहानशा हरणाला जन्म देते. माणसाचं आयुष्य हे असंच असतं. त्याच्या हातात काहीच नसतं. आपण फक्त प्यादी असतो या पटावरची. करता करिता असतो तो ईश्वर. असंच एक एक विचार येत असताना कुठल्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच. कर्माचा सिद्धांत हा कितीही खरा असला, आयुष्य हे असंच असतं. कोणाला दोष द्यावा आणि कोणाचं कौतुक करावं, दोन्ही एकाच रथाची चाकं. कुठल्या खड्ड्यात अडकणार आणि कुठल्या संकटावर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच. समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल. 40 घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं 6 महिन्याचं बाळ 30 तासानंतरही तसंच छान हसत खेळत सापडलं. त्याला त्या ढिगाऱ्यातही खुशीत घेणारं कोण असतं. नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते. तिला दरीत ढकलणारं कोण असतं. वारा की ड्रायव्हर. ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल. एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो, पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो. त्यामुळे तो वाचतो. ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल. त्या हरणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल कोण. कोणीच नाही. भक्तीने रुजलेलं, प्रेमाने सावरलेलं, आसक्तीने बुडलेलं, कर्माच्या चक्रात अडकलेलं, ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. किती दिवसाचं आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही. स्वतःवर कधी अहंकार करू नकोस. देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीत घातलं. म्हणून जीवन जगत असताना एकमेकाला सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. धन्यवाद.